जळगाव जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना समोर आली असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा विरवाडे रस्त्यावर एका धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या तरुणांच्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही भरधाव कार डिवायडरला जाऊन धडकली। गाडीत एकूण 5 जण होते। पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्यानंतर या कारमधील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर 3 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेत। राहुल, मयूर, विजय, राकू, बंटी अशी ह्या 5 जणांची नावं असून ते अत्यंत श्रद्धाळू सुद्धा होते आणि म्हणूनच धार्मिक कार्यक्रमाला जात होते। मात्र या दरम्यान अशी माहिती समोर आली की राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत अशी या दोन्ही मृत तरुणांची नावं असून या दोघांनी मागच्या 8 दिवसांपासून कडक उपवास धरला होता आणि घरून निघताना सुद्धा अन्न पाणी काहीच खाल्लं नव्हतं आणि शेवटच्या दिवशी कार्यक्रम आटोपून अन्नाचा घास घेणार होते। मात्र त्या आधीच नियतीने घाला घातलाय, त्यामुळे या तरुणांना शेवटचा घास सुद्धा घेता न आल्यामुळे सगळेच अत्यंत भावुक झालेत आणि या तरुणांच्या घरच्यांवर सुद्धा सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान जखमी तरुणांवर जळगाव येथील मोरेश्वर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस सुद्धा अधिक तपास करत आहेत।